एक 10-15 मिनिटात होऊन जाईल. तू फक्त ऐकून घे मी काय सांगतोय ते. कालच्याला एक प्रश्न विचारला होता, तो प्रश्नही काय होता मी शेवटी तुला विचारणार. तू फक्त आत्ता बघायचं है ना. बघ, तर पहिले संत संत ज्ञानेश्वर महाराजांबद्दलच आपल्याला पाहायचंय. म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला 1275 ला आणि त्यांनी समाधी घेतली 1296 ला. म्हणजे किती वर्षाचा कालखंड? 21 वर्षाचा कालखंड आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या कितव्या वर्षी समाधी घेतली? 21व्या वर्षी. हे लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर महाराजांचं पूर्ण नाव विचारू शकतात. ओके. त्यांचा जन्म आपेगाव कुठं आहे? पैठण छत्रपती संभाजीनगरला आहे. आणि समाधी कुठे घेतली सगळ्याला माहिती आहे. कोणत्या नदीकाठी? इंद्रायणी नदीच्या काठाजवळ किंवा इंद्रायणी नदीच्या काठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली पहा. आणि ती कधी घेतली? 1296 साली. लक्षात ठेवा. ज्ञानेश्वर महाराजांनी काही साहित्य रचना केली होती आणि ती साहित्य रचना खूप महत्वाची आणि त्याच्यावर प्रश्न आपल्याला विचारतात. ज्ञानेश्वर महाराजांनी जी साहित्य रचना केली त्याच्यामध्ये पहिला ग्रंथ रचला आणि तो म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ होता तर तो त्यांनी 1290 ला लिहिलेला आहे. कधी सांगितलाय? त्याच्यावर विचारलेलं आहे पहा. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ टिंबटिंब इसवी सनला झालाय किंवा रचलेला आहे. कधी? त्यांचं वय होतं तेव्हा 16 वर्षाचे. वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली होती आणि त्याचं लिहिण्याचं काम एका व्यक्तीने केलं होतं. प्रत्यक्ष लेखन कोणी केलं? सच्चिदानंद महाराज. तू सच्चिदानंद सिन्हा लिहितोस, सिन्हा तिकडं पॉलिटीमध्ये, तिकडं सच्चिदानंद महाराज की जे एक चांगले लेखक होते पाते पण. आणि त्यांनी हे ज्ञानेश्वरीचं प्रत्यक्ष लेखन केलेलं आहे. सगळ्यांना माहिती आहे ते का लिहिलं होतं, का त्यांनीच का लिहिलं होतं ते ना. ज्ञानेश्वरी ग्रंथ त्यांनीच का लिहिला होता त्याच्याकडे आपण जात नाही, ते नंतर सांगेल तुला मी. त्याची माग लय मोठी गोष्ट आहे. तू बघ पुढे. ज्ञानेश्वरीचं प्रत्यक्ष लेखन कोणी केलं असं जर विचारलं तर सच्चिदानंद महाराज. ज्ञानेश्वरी वयाच्या किती वर्षी सांगितली आणि ज्ञानेश्वरी कधी लिहिली? ज्ञानेश्वरी जी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली ती एका नदीच्या काठावर सांगितली. नगर जिल्ह्यामध्ये असलेली जी नदी आहे प्रवरा नदी, गोदावरी नदीची एक उपनदी आहे पहा. त्या प्रवरा नदीच्या काठावर बसून एका खांबाला टेकून, पैस खांब याला टेकून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद महाराजांनी ते लिहिण्याचं काम केलं. त्या ज्ञानेश्वरीमध्ये एकूण 18 अध्याय आहेत. किती अध्याय आहेत? याच्यावर पण प्रश्न विचारतात. ज्ञानेश्वरीतील एकूण अध्यायांची संख्या किती? 18 आहे पहा. आता हे ज्ञानेश्वर महाराजांचा पहिला ग्रंथ होता. ज्ञानेश्वर महाराजांनी जो ज्ञानेश्वरी लिहिली तिला एक नाव दिलं तर पहा दुसरं. ज्ञानेश्वरीचं दुसरं नाव आहे पहा भावार्थ दीपिका. मग आपल्याला प्रश्न आहे भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी रचला? संत ज्ञानेश्वर महाराजांचा ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरीचं दुसरे नाव काय? भावार्थ दीपिका. भावार्थ दीपिका ज्ञानेश्वर महाराजांचं होतं आणि भावार्थ रामायण संत एकनाथ महाराजांचा ग्रंथ आहे. भावार्थ दोन्हीकडे आहे, लक्षात ठेवा. पुढे ज्ञानेश्वर महाराजांचा जो दुसरा ग्रंथ होता तो होता अमृता अनुभव. असंही विचारतील ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेला दुसरा ग्रंथ कोणता? अमृता अनुभव. आणि मग त्यांनी अनेक ग्रंथ रचना केली. त्याच्यामध्ये पसायदान, हरिपाठ, चांगदेव पासष्टी महत्वाचा आहे. चांगदेव पासष्टी हा ग्रंथ कोणत्या संताचा आहे? संत ज्ञानेश्वर महाराजांचा आहे पहा. ज्ञानेश्वर महाराजांची एक प्रसिद्ध ओळ होती. ती ओळ काय होती रे? माझ्या मराठीची बोलू कौतिके, अमृतावनी पैंजे जिंके, अशी जी ओळ आहे तर ती संत ज्ञानेश्वर महाराजांची आहे. विचारलेले माझ्या मराठीची बोलू कौतिके ही ओळ कोणत्या संताची आहे? संत ज्ञानेश्वर महाराजांचे आहे पहा. आणि हे ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु होते. गुरु, ते गुरु कोणाला मानायचे? त्यांचा मोठा भाऊ कोण? संत निवृत्तीनाथ. संत निवृत्तीनाथ हे यांचे गुरु होते पहा. समजलंय का? वारकरी संप्रदाय जो आहे याची सुरुवात कोणी केली असं जर विचारलं तर संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाची सुरुवात केली. म्हणून असं म्हणतात त्यांना वारकरी संप्रदायाचे जनक म्हणतात. वारकरी संप्रदाय जनक कोण? वारकरी संप्रदायाचा पाया कोणी रचला? संत ज्ञानेश्वर महाराजांनी पाया रचलेला आहे. त्याने सुरुवात केली तो जनक, त्याने सुरुवात केली तो त्यानेच रचलेला असतो पाया.
समजतंय का? त्याच्यानंतर पुढचे संत आहेत संत नामदेव महाराज. नामदेव महाराजांचा जन्म जर पाहिला तर 1270चा आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचे आधी होते. म्हणजे जर आपल्याला काळानुसार जर पाहिले तर अगोदर कोण येतील रे आणि मग कोण येतील? कारण नामदेव महाराजांचा जन्म कधी झालाय? 1270 आणि ज्ञानेश्वर महाराजांचा 1275 ला. कळलंय का? मग यांचा जन्म आहे 1270 आणि 1350 काय घेतली रे? समाधी घेतली. नामदेव महाराजांचं नाव काय होतं? नामदेव दामाजी शिंपी. यांच्या वडिलांना दामा शेट्टी म्हणायचे आणि यांचे आणखी आडनाव होते शेरखळ किंवा रेळेकर. मग रेळेकर हे कोणत्या संताचं आडनाव होतं? शेरकर कोणाला म्हणायचे आणि शिंपी सुद्धा त्यांचं खरं आडनाव होतं रेळकर, रेळेकर. नंतर लोक त्यांना शेरकर म्हणायला लागले. नंतर ते कापडाचा व्यवसाय होता म्हणून त्यांना शिंपी असं म्हणायचे. कोणाला? नामदेव महाराजांना. नामदेव महाराजांचा जन्म झाला हिंगोली जिल्ह्यातील नरसी या ठिकाणी. विचारलं जाईल संत नामदेव महाराजांचं जन्मगाव कोणत्या जिल्ह्यात आहे? हिंगोली. कोणतं ठिकाण? नरसी. आणि त्यांनी जी समाधी घेतली ती पंढरपूरला घेतली. कोणत्या जिल्ह्यात रे? समजतंय? नामदेव महाराजांनी सर्वप्रथम अभंगाला सुरुवात केली, अभंग रचनेला सुरुवात केली आणि त्यांनी सुरुवातीला 2500 प्लस अभंग रचले. आणि अभंगाला सुरुवात करणारे कोण होते पहिले? म्हणून यांना अभंगाचा जनक असं म्हणतात. अभंगाचा जनक कोण? विचारलेलं आहे पहा. अभंगाचा जनक लक्षात ठेवा. तसंच नामदेव महाराजांनी 20 वर्ष पंजाबला वास्तव्य केलं. पंजाबमध्ये 20 वर्ष वास्तव्य करणारे व्यक्ती कोण होते? तिथं त्यांनी 20 वर्ष वास्तव्य करून तिथं जे शीख धर्मीय लोक आहेत यांचा धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिब याच्यामध्ये त्यांनी अभंग रचलेले आहेत. मग याच्यावर प्रश्न असा विचारलाय की शीखांच्या धर्मग्रंथामध्ये म्हणजे गुरु ग्रंथ साहिब यामध्ये कोणत्या संतांचे अभंग आढळतात? संत नामदेव महाराजांचे अभंग आहेत. आणि नामदेव महाराजांना कीर्तनाला सुरुवात सुद्धा केली होती पंजाबमध्ये असताना. म्हणून नामदेव महाराजांना कीर्तनाचं आहे जनक असंही म्हणतात किंवा यांना आद्य कीर्तनकार असंही म्हणतात. आद्य कीर्तनकार कोणाला म्हणतात? कारण त्यांनी पहिल्यांदा कीर्तनाला सुरुवात केली. अभंग पहिल्यांदा कोणी रचले? म्हणून त्यांना अभंगाचे जनक किंवा अभंगाचा प्रणेता, प्रणेता म्हणजे जनक असं म्हटलं जाते. पहा महत्वाचं मी मला सांगतोय. पहा त्याच्यानंतर नामदेव महाराज महाराष्ट्रात आलते. त्यांनी इथेही आले अभंग रचले आणि त्यांच्या काही प्रसिद्ध ओळी आहेत आणि या ओळी आपल्याला विचारल्या जातात. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा कोणत्या संताची ओळी? आणि संत नामदेवांनी कोणासाठी रचलं होतं सांगतो. तर नामदेव महाराज जेव्हा पंढरपूरला आले, पंढरपूरला राहत होते पा ते, आणि तिथं आल्यानंतर ते विठ्ठलाचे भक्त होते आणि ते विठ्ठलाला उद्देशून त्यांनी वाक्य रचना केलेली अभंग रचलेले. ते विठ्ठलाला म्हणायचे अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, तेव्हा तुझं नाव अमृतापेक्षा मला गोड लागतं. कोण म्हणायचं? त्याच्यानंतर त्यांनी रचलं होतं आणखी देव जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो किंवा देव जावो अथवा राहो माझे तीर्थ पंढरी. कोणाची ओळे? पंढरी. म्हणजे ते काय म्हणायचे? माझा देह जाऊ द्या किंवा राहू द्या पण माझं तीर्थ जे राहील ना ते कायम स्वरूपीचं पंढरी राहील, पंढरपूर राहील. मग कोणाचं हे? अनेक आणखी एक प्रसिद्ध ओळ होती नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी. कोणाची ओळ आहे? विचारतील बाळांना ही ओळ. कीर्तनाची ओळ आहे ना. कीर्तनकार कोण होते मग? म्हणून ती कोणाचं? नामदेव महाराज. लक्षात ठेवा कीर्तन पंढरी आणि हे लक्षात ठेवायचे पाहिजे. याच्यावरून लक्षात येते कोण होते? संत नामदेव महाराजांच्या ओळी आहेत. जो वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वर महाराजांनी सुरू केला होता याचा प्रसार करण्याचं काम कोणी केलं रे? वारकरी संप्रदायाचा प्रसार कोणत्या संतांनी केला? संत नामदेव महाराजांनी केला. पहा आणि भागवत धर्माचा प्रसार हा सुद्धा कोणी केला होता? संत नामदेव महाराजांनी केलाय. हे जो प्रश्न आहे भागवत धर्माचा प्रसार पंजाबमध्ये कोणत्या संतांनी केला? संत नामदेव महाराजांनी केलता. लक्षात ठेवा. आणि म्हणजे हे जे वारकरी संप्रदाय आहे त्यालाच भागवत धर्म म्हणतात. आणि त्याच्यामधून हे भागवत धर्माचं प्रवर्तक म्हणजे सुरू करणारे व्यक्ती कोण असं जर विचारलं कोण रे?
ज्ञानेश्वर महाराज. कारण वारकरी संप्रदाय सुरू कोणी केला? मग तेच भागवत धर्माचे प्रवर्तक. प्रवर्तक म्हणजे पहिले व्यक्ती कोण होते? संत ज्ञानेश्वर महाराज. ठीक आहे. पुढे बघा, संत नामदेव महाराजांनी कुठे समाधी घेतली होती रे? पंढरपूरला घेतली. 80 वर्ष जगलेले आहे, लक्षात ठेवा. पुढे संत एकनाथ महाराज. संत एकनाथ महाराजांचं जर पाहिलं तर एकनाथ महाराजांचं नाव काय होतं रे? आणि हे 16व्या शतकातले एक संत आहेत. 16वं शतक, 1533 ते 1599, 66 वर्षाचा कालावधी आहे. आणि शतक कसं ओळखतात? याच्या पहिल्या अंकाच्या पुढचे अंक घ्यायचे, ते शतक असते. मग ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म कोणत्या शतकात झाला? 13व्या शतकात. कारण 1275चा जन्म आहे, म्हणजे कितवं शतक रे? 13वं शतक. पुढे बघा, यांचं जन्मगाव आणि समाधीस्थळ एकाच ठिकाणी आहे, पैठण. यांनी काही साहित्य रचले होते. सगळ्यात महत्वाचं साहित्य म्हणजे भारुड. भारुडांसाठी कोणत्या संताला ओळखतात? याच्यावर खूप वेळेस प्रश्न आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर यांनी लोकगीत, गवळणी हे सुद्धा संत एकनाथ महाराजांचं आहे. त्यानंतर यांचे काही साहित्य लक्षात ठेवा. एकनाथी भागवत, चतुश्लोकी भागवत, त्यानंतर रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण, आनंद लहरी आणि स्वात्मबोध. मित्रांनो, यातलं विचारलेलं आहे, रुक्मिणी स्वयंवर हा ग्रंथ कोणी रचला? संत एकनाथ महाराजांनी. किंवा खालीलपैकी संत एकनाथ महाराजांचा ग्रंथ संपदा कोणती, असं विचारतील. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा, की एकनाथी भागवत, चतुश्लोकी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण, आनंद लहरी आणि स्वात्मबोध. आनंद लहरी विचारलेलं आहे एकनाथ महाराजांचं, भावार्थ रामायण एकनाथ महाराजांचं, भावार्थ दीपिका ज्ञानेश्वर महाराजांचे. पुढे बघा, पुढचे संत आहेत संत रामदास महाराज. 1608 ला जन्म आहे, 1681 ला यांनी समाधी घेतली. म्हणजे महाराजांच्या समकालीन होऊन गेलेले संत आहेत पहा. महाराजांचा जन्म कधी झाला? 1630. आणि महाराजांचा मृत्यू निधन कधी झालं? 1680. मग आहेत का त्याच कालखंडातले? मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन होऊन गेलेले संत कोणते, विचारलेला प्रश्न याच्यावर. ठीक आहे. पुढे बघा, यांचा जन्म 1608 1681 ला समाधी. नारायण यांचं नाव काय होतं रे? बाकी सर्व संतांचं नाव त्यांच्या नावावरून आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञानेश्वर होतं, नामदेव महाराजांचं नामदेव होतं, एकनाथ महाराजांचं एकनाथ होतं. पण रामदास महाराजांचं नाव रामदास नव्हतं, त्यांचं नाव होतं नारायण. यांना रामदास का म्हणायचे? तर हे प्रभू रामांचे भक्त होते, मग रामाचे दास, याच्यावरून त्यांना नाव दिलं रामदास. ठीक आहे. मग यांचा जन्म कुठे झाला? जांब. जांब कुठे? आणि यांनी समाधी कुठे घेतली रे? सातारा जिल्ह्यामध्ये शंभू महादेव पर्वतरांगेमध्ये सज्जनगड या ठिकाणी त्यांनी समाधी घेतलेली आहे. समजते? यांचे काही ग्रंथ आहेत, ते ग्रंथ लक्षात ठेवायचे. हे सगळ्यात महत्वाचा. दासबोध हा ग्रंथ कोणी रचला? मनाचे श्लोक, करुणाष्टके, आत्मा राम. आत्मा राम मध्ये राम आलंय, रामदास महाराजांचा ग्रंथ आहे. आणि स्वात्मबोध एकनाथ महाराजांचा आहे. समजतंय का? याचा प्रश्न आहे, आत्माराम हा ग्रंथ कोणी रचलाय? या रामदास महाराजांची एक प्रसिद्ध ओळ होती पहा. काय होती रे? शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचे 8वावा प्रताप. महाराजांविषयीची ओळ विचारली आणि कोणत्या संतांचं विचारलं तर रामदास महाराज लिहायचं, कारण ते त्या कालखंडातले होते. बरोबर. यांनी महाराष्ट्राला बलोपासनेची शिकवण देण्यासाठी महाराष्ट्रामध्ये 11 मारुतीचे मंदिरं स्थापन केली होती. महाराष्ट्रात मारुतीचे मंदिरं स्थापन करणारे संत कोण आणि किती मंदिरं स्थापन केली ती? 11, है ना, लक्षात ठेवायचे पहा. त्याच्यानंतर पुढचे संत आहेत संत तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांचा जन्म 1608 लाच आहे आणि त्यांचं वैकुंठाला गेले. ते कधी गेले रे? 1650 ला. 1608 ते 1650 हा त्यांचा कालखंड आहे. कालखंड सुद्धा लक्षात ठेवा. पुढे बघा, इथं यांचं नाव काय होतं रे? तुकाराम पोलोबा आंबिले. या त्यांचं पूर्ण नाव होतं. गाव जन्मगाव देऊ कुठं? आणि यांनी वैकुंठ स्थान कुठे रे? कुठं? ते त्यांनी समाधी घेतली नव्हती, ते वैकुंठाला गेले होते.
है ना. असं म्हणतात आकाशातून एक यान आलं, ते यानामध्ये तुकाराम महाराज बसले आणि ते स्वर्गात गेले असं सांगितलं जातं. एक गरुड आलं होतं असं म्हणतात. मग त्याला वैकुंठ स्थान म्हणतात. ते कुठून गेले होते मग ते? देवगावातून. म्हणून त्यांचं वैकुंठ स्थळ कुठे आहे? देवगाव. त्यांनी अभंग रचना केलेली आहे आणि त्यांनी 5,000 पेक्षा जास्त अभंग रचलेत आणि त्यांच्या अभंगांना तुकाराम गाथा म्हणतात. नामदेव महाराजांच्यांना नामदेव गाथा असं म्हणतात. यांनी जे अभंग रचले त्या अभंगांवरती आपल्याला प्रश्न आहे. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्न तोर त्याशी अंकुशाचा मार. कोणाचा अभंग आहे? असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. कोणाचा अभंग? तुकाराम महाराजांचा आहे. पुढे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. कोणाचा अभंग आहे? एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. विचारलेली ओळे पा, हे शब्द विचारलाय, हे सॉरी अभंग. तासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी. कोणाचे अभंग आहे? त्यांचा एक महत्वाचा अभंग आहे, हा नवीन आहे, थोडा लक्षात ठेवा. आकाशी झेप गेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. है ना. ही ओळ कोणत्या संताची आहे? तुकाराम महाराजांची. पुढे पहा, निश्चयाचे बळ तुका म्हणे. आणि पुढचं एक शेवटचा अभंग आहे, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले. कोणाचा अभंग आहे? तुकाराम महाराजांच्या या ओळीवर प्रश्न विचारला जातो पहा. तुकाराम महाराजांना वारकरी संप्रदायाचा कळस असं म्हणतात. काय म्हणलं जातंय? कळस. मग त्याच्यावर आधारित काही पुढे लिहिलेलं असेल पहा. वारकरी संप्रदायाचा म्हणजे भागवत धर्माचा पाया कोणी घातला? बोला. संत ज्ञानेश्वर महाराज. बरोबर का? भागवत संप्रदायाचे प्रवर्तक संत कोण? ज्ञानेश्वर महाराज. वारकरी संप्रदाय जनक संत ज्ञानेश्वर महाराज. वारकरी संप्रदायाचे प्रसारक प्रसारक कोण होते रे? आणि भागवत धर्माचे प्रसारक सुद्धा. बरोबर का? वारकरी संप्रदायाचा खांब कोणाला म्हणतात याच्यावर प्रश्न विचारतात. तर मित्रांनो, खांब म्हणजे त्यांना भक्कमपणे उभा करण्याचं काम वारकरी संप्रदायाला एकनाथ महाराजांनी केलं आणि त्यांच्या भारुडातून केलं. म्हणून एकनाथ महाराजांना वारकरी संप्रदायाचा खांब असं म्हणतात. समजतंय? वारकरी संप्रदायाचा कळस कोणाला म्हणतात? तुकाराम महाराज. आणि संत तुकाराम महाराज तुकारामांचे समकालीन संत कोण? रामदास महाराज आहेत का? कारण 1608 ला दोघांचा जन्म आहे, म्हणजे दोघांचे एकमेकांचे समकालीन होऊन गेलेले संत आहेत, संत रामदास आणि संत तुकाराम महाराज. आणि महाराजांच्या समकालीन कोण? दोन्ही येतील ना मग, लक्षात ठेवा. पण तुकाराम महाराज तेवढं म्हणजे 1650 पर्यंतच होते, महाराज त्याच्याही पुढे होते. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर असे विचारतात. आणि वारकरी संप्रदायाची भिंत कोणाला म्हणतात? नामदेव महाराजांना वारकरी संप्रदायाची भिंत म्हणतात. एक लक्ष दे इकडं. पाया म्हणलं की कोण? ज्ञानेश्वर. भिंत म्हणलं नामदेव. हा, पुढे खांब म्हणलं एकनाथ. आणि कळस तुकाराम. आणि एखादा प्रश्न याच्यावर झळकू शकतो, है ना. हा, पताका गाडगे महाराजांना मानतात. हा, बरोबर आहे. ठीक आहे, एवढं याच्याबद्दल लक्षात ठेवायचंय. या संतांबद्दलची जी माहिती आहे ती आपल्याला एवढी विचारली जाऊ शकते. आता याच्यावर प्रश्न असा विचारला होता की काळानुसार संतांचा क्रम लावा म्हणून काहीतरी प्रश्न होता, है ना. म्हणजे महाराष्ट्रातील संतांचा काळानुसार काहीतरी होतं पहा, असंच काहीतरी होतं. म्हणजे काळानुसार क्रम लावायचा होता. कोण येते रे आधी, नंतर, है ना, ज्ञानेश्वर येतील नंतर. बोला, यांचा जन्म कधी झाला रे? यांचा एकनाथ महाराजांचा, बरोबर. आणि नंतर रामदास आणि तुकाराम. समजले का? या पद्धतीने लक्षात ठेवा. काळानुसार वगैरे विचारलं, जन्मानु म्हणजे त्यांचं विचारलं जाऊ शकतंय. ठीक आहे.